नमस्कार मित्रांनो, मी मुंबई पोलीस अजिंक्य आव्हाड. तर नवीन मुलांसाठी एकदम पोलीस भरतीची शून्यातून तयारी कशी चालू करायची हे तुम्हाला मी आज या व्हिडिओतून सांगणार आहे. तर ज्यांची आत्ता 12वी झाली, जे नवीन मुलं आहेत आत्ता मैदानात उतरलेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल. तर पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा ग्राउंड असतं मित्रांनो. ग्राउंडला 50 मार्क असतात टोटल. तर त्याच्यामध्ये 3 इव्हेंट असतात: 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक. तर जे मुलं अकॅडमी लावू शकतात त्यांनी कमीत कमी 6 महिने 1 वर्ष जास्तीत जास्त अकॅडमी लावायची. तर ज्यांना अकॅडमी लावणं शक्य होत नसेल, ज्यांना घरच्या घरी प्रॅक्टिस करायची, त्यांनी पण हा व्हिडिओ बघा. तर जे अकॅडमी लावणार आहे किंवा घरी प्रॅक्टिस करणार आहे, तुम्ही कुठेही जा, आपल्याला प्रॅक्टिस आपण स्वतः आपल्यालाच करायची असते. त्याच्यामुळं तुम्ही अकॅडमी लावा नाहीतर सेल्फ करा, तरी तयारी आपल्यावरती डिपेंड आहे किती तयारी करायची, कशी करायची. अकॅडमी तुम्हाला फक्त मार्ग दाखवतात, ते मार्गाने जायचं का नाही हे आपल्या मनावरती असते. त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्हाला आता मागच्या 2 वर्षापूर्वी तुम्ही बघत असाल मुंबई पोलीसचं मेरिट, पुणे कारागृहाचं मेरिट, सगळे जास्तीत जास्त 45-43 या प्रमाणात ग्राउंडचं मेरिट लागतं मित्रांनो. आणि आपण जे ग्राउंडला क्वालिफाय होतो त्याच वेळेस आपल्याला पेपर देता येतो पोलीस भरतीचा. त्याच्यामुळं मित्रांनो, पहिल्यांदा तुमचे ग्राउंडवर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करावा लागेल तुम्हाला. तर ग्राउंडवर फोकस कसा करायचा, तर मित्रांनो 1600 मीटर असते आणि 100 मीटर असते. हे 2 इव्हेंट असतात. हे 2 इव्हेंट खूप आपल्या स्टॅमिनावरती अवलंबून आहेत. आणि गोळाफेक मित्रांनो, गोळाफेक म्हणजे आपल्या हातातले मार्क आहेत. मी गोळाफेक विषयी तुम्हाला एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्हाला 100 मीटर आणि 1600 मीटरचं सांगतो. मित्रांनो, 100 मीटरला आपल्या पायामध्ये आणि 1600 मीटरला आपल्या पायात आणि छातीमध्ये दम पाहिजे. आणि गोळा म्हणजे आपल्या हातातले मार्क आहे मित्रांनो. गोळा हा आत्ताच्या याच्यात आउट ऑफच गेला पाहिजे, तरच तुम्हाला त्याचा पोलीस भरती तुम्ही मेरिटमध्ये बसताय. गोळा जर 8 आणि 10 मार्काचा जात असेल तुमचा आत्ता, तर असं समजा तुम्ही आत्ताच पोलीस भरतीच्या मेरिटमधून फेल आहेत. त्याच्यामुळे गोळा हा आउट ऑफच पाहिजे. तुम्हाला गोळ्याविषयी एकदम माझ्या अनुभवातून एकदम चांगला व्हिडिओ तुम्हाला मी बनवणार आहे. तुम्हाला सांगतो गोळ्याविषयी. मित्रांनो, पोलीस भरतीला ग्राउंडला ज्याला आता तुम्ही एखाद्या अकॅडमीत असताल किंवा घरी असताल, तुम्ही महिन्यातून कमीत कमी 2 वेळा म्हणजे 15 दिवसातून 1 वेळा आपण डेमो घेतलाच पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला कळते आपली लायकी काय. तर काही ना डेमो द्यायला खूप भीती वाटते मित्रांनो. डेमो जर नाही दिला तर आपल्याला स्वतःवरती आपला विश्वास नसतो किंवा आपण किती पाण्यात आहेत हे कळत नाही. त्याच्यामुळं डेमो हा देणं गरजेचं आहे मित्रांनो. डेमोला 40, 38, 36 हे असे जे मार्क येत असतील ना येणाऱ्या भरतीत, त्यांचा नक्की फायदा होईल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. 38, 36 आणि 40 मार्क असतात, त्यांनी काय करायचं मित्रांनो. तुम्हाला समजा उदाहरणार्थ 1600ला 16 मार्क आले आणि गोळ्याला 12 मार्क आले, 100ला 10 मार्क आले. तुम्ही ह्याच्यातले तुम्हाला जो आवडीचा इव्हेंट आहे त्याच्यावर तुम्ही फोकस करा. तुम्हाला जर 1600 मीटर आवडत असेल तुम्ही त्याच्यावर फोकस करा. 16 मार्कचे तुम्ही 18 मार्क कसे होतील याच्यावरती भर द्या. मग त्यासाठी काय करायचं भाऊ, त्यासाठी तुम्ही वेगवेगळे यूट्यूबला व्हिडिओ येतं. तुम्हाला दम लागत असेल त्याचे व्हिडिओ येतं, प्रोटीन आहे. त्याच्यामुळं तुम्ही असं समजायचं आपल्याला 45+ मार्क घ्यायचे. मित्रांनो, बोलणं खूप सोपं आहे, करायचं अवघड. त्याच्यामुळं 45 मार्क घेणं म्हणजे काही एवढं सोपं नाही.